नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। त्याच्यामुळे मला बाकीचं बरोबर आहे ना। हिशोब पुन्हा मागून द्या, तुम्हाला माहित आहे हिशोब करून तुमच्याकडे मग कोणाला माहिती का? कोणाला माहित आहे? ग्रामस्थांनी निधीच्या हिशोबाची मागणी देण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी खुर्च्या आपटून निषेध केलाय। भवाडाही तालुक्यातील सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत आहे। यामध्ये 13 गावे 8 वाड्यांचा समावेश होतो। 9 ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा तहकूब झाल्याने 26 ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये ग्रामस्थांनी 15वा वित्त आयोग, ग्रामविकास निधी, पेसा निधी या निधीतून गावोगावी कोणत्या बाबींवर खर्च झाला याबाबत प्रश्न उपस्थित करत ग्रामसेवकांनी ग्रामसभेत वाचन करावे अशी विचारणा केली असता गेल्या 3 वर्षात 4 ते 5 ग्रामसेवक बदलून गेले। त्यामुळे दप्तर उपलब्ध नसल्याचं सांगितले असता ग्रामस्थांमध्ये निधीबाबत शंका निर्माण झाली आहे। ग्रामसेवक व सरपंच यांना धारेवर धरत जमलेल्या ग्रामस्थांनी बसलेल्या रिकाम्या खुर्च्यांची तोडफोड करीत सभागृहात आपटल्याचा एकच गोंधळ उडाला। जमलेल्या ग्रामस्थांनी खुर्च्यांवर संताप व्यक्त करीत रोषाला वाट मोकळी करून दिली आहे। दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी मनोहर गायकवाड यांनी सांगितले की गाव पातळीवरील आपापसातील असलेले वाद ग्रामसभेत उफाळून आला आहे। यामध्ये ग्रामपंचायतीच्या 50 प्लास्टिक खुर्च्यांची तोडफोड करीत नुकसान केले। एस मराठी न्यूज संपादकीय नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।